नमस्कार. मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मी एक होमिओपॅथिक डॉक्टर असून गेले 18 वर्ष नारायण पेठेमध्ये माझं होमिओपॅथी क्लिनिक आहे आणि मी होमिओपॅथिकची प्रॅक्टिस करते. मी दीनानाथ ICUमध्ये 4 वर्ष काम केलंय. त्याच्यापूर्वी मी इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस म्हणून इमर्जन्सी मॅनेजमेंटचा एक कोर्स केलाय. ॲडव्हान्स कार्डियक लाईफ सपोर्ट की जो अमेरिकन हार्ट असोसिएशनचा सर्टिफाईड कोर्स आहे. इमर्जन्सी मॅनेज करण्यासाठी मला त्या कोर्सेसचा खूप छान उपयोग झाला. त्यानंतर मी MA सायकॉलॉजी करून प्रत्येक माणसाचं मन आणि त्याचा शरीरावरती होणारा परिणाम याचाही अभ्यास केला. तसंच पुढे पुढे जसजसं मी एक एक गोष्टी शिकत गेले, गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये एस्पेशली माझ्या लक्षात आलं की आत्ता रिसेंटली माझ्याकडे येणाऱ्या पेशंटमध्ये तरुण पेशंटची संख्या खूप जास्त आहे की ज्यांना कॅन्सर, डायबिटीस किंवा किडनी फेल्युअर असे जीवघेणे आजारचं प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. तर हे असं का व्हावं यासाठी जेव्हा मी बरंच वाचन केलं, रिसर्च केला, तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की आपलं हे जे अस्तित्व आहे ते मुख्य इट्स अ मल्टी डायमेन्शनल, पण प्रामुख्याने आपण विचार केला तर बॉडी, माइंड अँड सोल. तर त्यापैकी आपलं हे जे शरीर तयार होतं ते आपण जे काही अन्न खातो त्यापासून आपलं शरीर तयार होत असतं. जसं रॉ मटेरियल असेल तशाच पद्धतीने एंड प्रॉडक्ट असणार आहे. ज्या वेळेला मी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास सुरू केला तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश आहे. जेव्हा इंग्रजांनी आपल्यावरती राज्य केलं तेव्हा सुरुवात त्यांनी कशापासून केली तर गायींपासून. आपलं जे देशी गाईचं ब्रीड आहे ते त्यांनी हळूहळू नष्ट करायला सुरुवात केली आणि दुधाची कमतरता पडू नये म्हणून त्यांनी त्या जागी हायब्रिड गाई म्हणजे जसं की जर्सी असतील, होस्टन असतील या पद्धतीच्या गायी आणून ठेवल्या की ज्याच्यामुळे त्यामध्ये असलेल्या A1 प्रोटीनमुळे कॅन्सर, डायबिटीस अशा पद्धतीचे वेगवेगळे आजाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि म्हणूनच न्यूझीलंड असेल, ब्राझील असेल अशा ठिकाणी भारतीय वंशाच्या आपण ज्याला देशी गायी म्हणतो त्या गायी तिकडे त्यांनी नेऊन त्यांचं प्रोडक्शन वाढवलेलं आहे कारण त्यांना हे धोके लक्षात आले. परंतु दुर्दैवाने आपल्या देशात अजूनही म्हणावा तितका तो अवेअरनेस नाही आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या महायुद्धानंतर रसायनांचा वारेमाप वापर सुरू झाला. सुरुवातीला त्यांनी शेतावरती काही प्रयोग केले, वेगवेगळे केमिकल्स ट्राय करून, आणि त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्यामुळे एकदम पिकाचं प्रमाण वाढलंय, प्रोडक्शन वाढलंय, क्वांटिटी वाढली आहे आणि ह्याचा जगभर प्रसार झाला. परंतु जिथे 4 ग्रॅम डोस अपेक्षित आहे तिथे 400 ग्रॅम फवारणी करायला सुरुवात झाली आणि त्यामुळे त्याचा कळत नकळत आपल्या शरीरावरती परिणाम व्हायला लागला. कोल्हापूर, पंजाब या ठिकाणी तर कॅन्सरच्या एवढ्या केसेस वाढलेल्या आहेत त्यामुळे हल्ली कोल्हापूरला कॅन्सरपूर म्हटलं जातं. तसंच पंजाबमध्ये तर स्पेशल कॅन्सर पेशंटसाठीची एक वेगळी कॅन्सर ट्रेन सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. तर ह्या सगळ्याचा आपण गांभीर्याने विचार करणं खूप गरजेचं आहे की हे असं सगळं का होत आहे. तर ह्याला मुख्य कारण आहे की शेतामध्ये ज्या पद्धतीची रासायनिक फवारणी केली जाते. तर आता तुम्ही म्हणाल की मग ही रासायनिक फवारणी का केली जाते. तर झाडावरती म्हणजे पिकावरती जे काही कीटक किंवा किडे पडतात ते होऊ नये त्याच्यापासून झाडाचा बचाव करण्यासाठी म्हणून हे वेगवेगळे कीटनाशक वापरले जातात. तसंच शेती करताना जशी ह्या भाज्या ग्रो होत असतात तशाच पद्धतीने तण सुद्धा ग्रो होत असतं. तर ते तण काढणं हे खूप तसं बघितलं तर किचकट काम आहे आणि कष्टाचं काम आहे. त्यासाठी तणनाशक वापरली जातात की जेणेकरून ते तण काढत बसायला लागत नाही. आता काही जणांचं असं म्हणणं आहे
की ते जे काही केमिकल फवारणी आहे ती वर मारलेली आहे. भाज्या धुतल्या की काम झालं, ते काय आपल्या पोटात जात नाही, असं काही जणांचं म्हणणं आहे. परंतु आपण यासाठी मी माझ्या पेशंटना नेहमी हा प्रयोग करायला सांगते, की तुम्ही कारल्याचा रस करा, एका परातीमध्ये घ्या आणि त्याच्यात उभे राहा. एक 10 मिनिटांमध्ये जिभेवरती कडवट चव जाणवायला लागते. कारण आपल्या त्वचेवरती आपण काही अप्लाय केलं तरी ते आतमध्ये ॲब्सॉर्ब होतं. जर का आपल्या त्वचेच्या बाबतीत हे होऊ शकतं, तर झाडांच्या बाबतीत का बरं होणार नाही? सो जी काही फवारणी केली जाते ती सगळी फवारणी त्या प्रत्येक झाडाच्या पानांच्या अगदी सेल्युलर लेवलपर्यंत जाऊन ॲब्सॉर्ब होते आणि तिथे राहते. आपण घरी आणल्यानंतर कितीही स्वच्छ भाज्या धुतल्या तरी आज सेल्युलर लेवलपर्यंत जे केमिकल गेलेत ते धुवू शकत नाही आणि नकळत ते आपल्या पोटामध्ये जातात. सो ह्या अशा पद्धतीने जाणाऱ्या केमिकल्सचा मारा झाल्यामुळे हल्ली या सगळ्या जीवघेण्या आजारांचं प्रमाण खूप प्रकर्षाने वाढायला लागले. आता गेल्या काही 20 वर्षांमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या, कृषी तज्ज्ञांच्या हे लक्षात आलं की ह्या केमिकल्समुळे लोकांच्या शरीरावर परिणाम होतोय आणि त्यामुळे पाळेकर गुरुजी असतील, भट सर असतील, असे भरपूर कृषी तज्ज्ञ पुढे येऊन लोकांमध्ये हा अवेअरनेस निर्माण करतायत. बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये हा अवेअरनेस निर्माण करतायत. काही शेतकऱ्यांना हे समजतही असतं की या केमिकल्सचा दुष्परिणाम होतोय, म्हणून ते स्वतः पुरेसं घरच्या अन्नासाठी जे काही लागेल तेवढी सेपरेट ते नैसर्गिक शेती करतात आणि बाजारपेठांसाठी म्हणून की जिथे त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन किंवा शेती करायची आहे, तर तिथे ते रसायनांची फवारणी करतात. तर त्यामुळे आता ह्या वेगवेगळे कृषी तज्ज्ञ लोकांमध्ये जागृती निर्माण करतायत, एस्पेशली शेतकऱ्यांमध्ये, की तुम्ही ही रासायनिक शेती करण्यापेक्षा नैसर्गिक शेती करण्याकडे तुमचा कल ठेवा, जेणेकरून तुमच्या कुटुंबाला तर त्याचा फायदा होईलच, पण आपल्या अख्ख्या देशभरामध्ये असंख्य लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आपल्या देशामध्ये फार पूर्वीपासून नैसर्गिक पद्धतीनेच शेती केली जायची, परंतु यामधल्या एक 100 वर्षाच्या काळामध्ये नकळत ते इतकं अंगवळणी पडलंय की रासायनिक शेती हीच योग्य, असा बऱ्याच जणांचा समज झालेला आहे. तर तेव्हा पेशंटना ट्रीट करताना मी माझ्या पेशंटना नेहमी आवाहन करते की असे बरेच शेतकरी आहेत की जे नैसर्गिक पद्धतीने शेती करतात, परंतु त्यांना म्हणावा तसा एक प्लॅटफॉर्म अवेलेबल नाहीये. तर त्याच्यासाठी म्हणून पुण्यासारख्या ठिकाणी असे बरेच व्हॉलंटियर्स आहेत की ज्यांनी व्हॉलंटरीली वेगवेगळ्या ठिकाणी नैसर्गिकरित्या शेती करून पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा हा विषमुक्त भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो आणि तिथे ती वितरण व्यवस्था त्यांनी निर्माण केली आहे. तर त्यापैकीच अशी एक वितरण व्यवस्था आम्ही नारायण पेठेमध्ये ओंकारेश्वर मंदिराच्या ट्रस्टीशी बोलून तिथे त्यांनी जागा आम्हाला दिली की तिथे हा विषमुक्त भाजीपाला शेतकरी दादा घेऊन येतात आणि ज्यांना कोणाला हा विषमुक्त भाजीपाला खायचा आहे त्यांनी तिथे अवश्य भेट द्यावी आणि तिथून तो भाजीपाला घ्यावा. याचा फायदा काय जाणवतो, तर माझ्या खूप पेशंट्सना हा फरक जाणवून आला की पूर्वी जे काही सातत्याने आजारपण यायचं त्या आजारपणाचं प्रमाणही कमी झालं. आता तुम्ही म्हणाल की फक्त नैसर्गिक भाजीपाला खाऊन आमच्यामध्ये एवढी सुधारणा होऊ शकते, तर त्याला मी साधं उदाहरण देते की माझ्याकडे जेव्हा बाळदमा किंवा इन जनरल अस्थमाचे पेशंट्स येतात तेव्हा मी त्यांना सांगते की तुमच्या घरामध्ये जर का तुम्ही गुड नाईट किंवा कासव छाप वापरत असाल तर ते वापरणं आधी बंद करा, की ज्याच्यामुळे सतत तो तुमचा अस्थमा ट्रिगर होत राहतो. जसं ते लोक गुड नाईट किंवा कासव छाप वापरणं बंद करतात त्यांना रिमार्केबल इम्प्रूव्हमेंट दिसून येते. अगदी दैनंदिन जीवनात आपण अनुभव घेतला असेल की अँटीबायोटिक हे ॲबनॉर्मल बॅक्टेरिया जशा पद्धतीने मारतात त्याच पद्धतीने आपल्या शरीरामध्ये आपल्या पचनासाठी आवश्यक असलेले
नॉर्मल बॅक्टेरिया सुद्धा मारतात. त्यामुळे अँटीबायोटिक घेतल्यानंतर पोट बिघडणं, थकवा जाणवणं यासारख्या गोष्टी होतात. रासायनिक पद्धतीने पिकवलेला शेतमाल खाण्याऐवजी विषमुक्त भाजीपाला खायला सुरुवात केली की तुम्हाला सगळ्यांनाच नक्की हा फरक जाणवून येईल. आत्ता अलीकडेच मे महिन्यामध्ये माझ्या वाचनामध्ये आलं होतं, त्या मी नोट्स लिहून काढलेल्या आहेत, की भारताकडून जो शेतमाल युरोपियन कंट्रीजमध्ये निर्यात झाला त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 6 पट, ॲसिटामिप्रिड 8 पट, थिओमेथॉक्झाम 12 पट, ट्रायसायक्लोझोल 7 पट, तर क्लोथियानिडिन 11 पट आणि कार्बन डायझिम जे सर्वात घातक आहे ते 4 पट एवढ्या प्रमाणात त्यांना त्या सॅम्पलमध्ये आढळून आलं आणि म्हणून त्यांनी तो सगळा माल भारताकडे परत पाठवून दिला. आता तुम्ही विचार करा, निर्यात मालाची जर हे गत असेल तर आपण दैनंदिन जीवनात जे खात असू त्याच्यामध्ये केवढ्या प्रमाणामध्ये हे केमिकल्स असतील. तर ह्या सगळ्यांचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतो, तर कार्बन डायझिमचा आपल्या एंडोक्राईन ग्लँड्स म्हणजे अंतस्त्रावी ग्रंथी, त्याच्यानंतर गर्भामध्ये असणाऱ्या इन्फंट्सवरती, त्याच्यानंतर लिव्हर, या सगळ्या वेगवेगळ्या ऑर्गन्सवर त्याचा परिणाम होतो. न्यूरो डिजनरेटिव्ह डिसऑर्डर्स डेव्हलप होतात. क्लोरोपायरिफॉस याच्यामुळे आपल्या नर्वस सिस्टीमवर परिणाम होतो. डोकेदुखी, अंधुक दृष्टी आणि फिट्स येणं अशा पद्धतीचे त्रास होऊ शकतात. क्लोथियानिडिन, इमी डायक्लोप्राइड आणि थियामेथोक्झाम हे जे काही केमिकल्स वापरले जातात हे कृषीसाठी आवश्यक असणाऱ्या मधमाशा आणि इतर कीटकांसाठी सुद्धा घातक ठरू शकतात. त्यामुळे पूर्ण आपली जी काही जैविक सायकल आहे ती डिस्टर्ब होत. तर त्यामुळे तुमच्या आता लक्षात आलंच असेल की एवढे आपल्या शरीरावरती कळत नकळत या सगळ्या फवारण्यांचा परिणाम होत असतो. म्हणून आज मला तुम्हाला सगळ्यांना आवाहन करावं असं वाटतंय की यामध्ये जनजागृती होणं खूप आवश्यक आहे. जास्तीत जास्त शेतकरी आता नैसर्गिक शेतीकडे वळायला लागलेले आहेत. आपण सगळे मिळून त्यांना प्रोत्साहन देऊया. त्यांच्यासाठी जर का ग्राहक वर्ग निर्माण झाला तर त्यांनाही एक मोटिवेशन मिळेल की हो, आम्ही एवढ्या कष्टाने पिकवलेला शेतमाल विकत घेण्यासाठी बरेच जण उत्सुक आहेत. तेव्हा आपण सगळेजण आवर्जून नारायणपेठेमध्ये तसंच वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये जिथे विषमुक्त भाजीपाला विकला जातो तिथून सर्व शेतकऱ्यांकडनं तो भाजीपाला विकत घ्या आणि त्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या. या अशा पद्धतीची जास्तीत जास्त माहिती मिळवण्यासाठी आपण सर्वांनी हा YouTube चॅनल जरूर पाहावा, ज्याचं नाव आहे कृषी माऊली. धन्यवाद.